नमस्कार अधिकारी मित्रांनो, अग्निपंख पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीतच आहे की आपण महाराष्ट्र पोलीस विभागाबाबत माहिती बघणार आहोत आणि यामध्ये आपण भाग 4 बद्दल माहिती बघणार आहोत. यापूर्वी आपण सी-आय-डी असेल म्हणजे जे स्पेशल्स युनिट आहेत, एस-आय-डी असेल, ए-टी-एस असेल, या विभागांबाबत माहिती बघितली आहे आणि आज आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे सी-आय-डी, की ज्याला मराठीमध्ये आपण गुन्हेगारी अन्वेषण विभाग म्हणतो, हे महाराष्ट्र पोलिसांचं एक विशेष पथक आहे. याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. याबद्दल एक तुमच्या मनात प्रश्न येत असतो कधी-कधी, की सी-आय-डी म्हणजे सी फॉर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणायचं की क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणायचं? तर याबद्दल तुमचा जो डाऊट असेल तर मी थोडंसं क्लिअर करतो. जर आपण विकिपीडियावर आलो तर आपल्याला असे दिसेल की सी-आय-डी म्हणजे ज्याला आपण आताच म्हटलं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, तर आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात ठेवायचं, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आपण क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणतो आणि महाराष्ट्र आपल्या बाबतीत महत्त्वाचं काय तर महाराष्ट्रामध्ये याला आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे सी-आय-डी महाराष्ट्रामध्ये क्रिमिनल म्हणतो. आणि 2 राज्य असे आहेत की जिथे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असं ओळखलं जातं. आणि अजून महत्त्वाचं काय तर दिल्ली आणि केरळ या 2 राज्यांमध्ये सी-आय-डी आहे तर त्याला क्राईम ब्रँच असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दिल्ली महत्त्वाचं आहे तर तिथे ओन्ली फक्त क्राईम ब्रँच असं म्हटलं जातं. पंजाबचं स्वतःचं राज्याचं वेगळं आहे, पंजाब ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. पण महाराष्ट्राचं क्रिमिनल आहे ते क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नाही आहे, दिल्लीचं ओन्ली क्राईम ब्रँच आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता आपण आपल्या अधिकृत जे वेबसाईट्स आहे किंवा संकेतस्थळ आहे आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं, त्यावरती आपण जाऊयात. हे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस आणि यामध्ये आपल्याला दिसतोय तर हा सी-आय-डी डिपार्टमेंट. तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. सी-आय-डी डिपार्टमेंटमध्ये जर गेलो आपण तर त्यामध्ये काय दिसेल आपल्याला, आता यामध्ये त्यांची ही सी-आय-डीची वेबसाईट आहे आणि यामध्ये त्यांनी रचना दिलेली आहे. यामध्ये रचनेमध्ये काय काय, आता हे हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर सगळ्यात वरती ॲडिशनल डी-जी-पी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सी-आय-डी कोण आहेत तर ते आज सी-आय-डीचे सी-आय-डीचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल आहेत तर ते श्री प्रशांत बुर्डे साहेब आहेत. हे लक्षात ठेवायचे, प्रशांत बुर्डे साहेब. ओके, हे लक्षात ठेवायचे. आणि मग त्याबरोबर स्पेशल आय-जी-पी स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरो, ही छोटंसं विभाग आहे आपल्या ॲडिशनलच्या अंडर. त्यानंतर क्राईम ईस्टसाठी एक स्पेशल आहे वेस्ट. आता ईस्टमध्ये कोणकोणते येतात तर औरंगाबाद युनिट येतं, अमरावती युनिट येतं आणि नागपूर युनिट येतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे स्पेसिफिक सी-आय-डी च्या वेळेस जर एक्झाम असेल तर या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. आणि वेस्टमध्ये कोणकोणते कोकण भवन आहे, ओके, नाशिक युनिट आहे, पुणे आहे आणि त्यानंतर कोल्हापूर. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. त्यानंतर इकडे ॲडमिन आहेत DGIP EOW म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, जिथे आर्थिक गुन्ह्यांच्या बाबत तपास केला जातो स्पेशल. तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग हे लक्षात ठेवायचं. आणि एक आपलं फ्लाइंग स्क्वॉड असतं, सगळ्यांनाच माहिती सी-आय-डीचं. ओके, मग आता या स्पेशल स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अंतर्गत कोणकोणते विभाग आहेत तर ते लक्षात घ्या. यामध्ये कोणते कोणते आहेत महत्त्वाचे, तर थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूयात. यामध्ये दिलेलं आहे स्पेशल लॉ अँड रिसर्च, यामध्ये वेगवेगळे सेल दिलेले आहेत तर ते व्यवस्थित बघून घ्यायचे कोण. त्यानंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंट, इंटरपोल, ओके, स्टॅटिस्टिकल आणि गॅझेट लायब्ररी या महत्त्वाचे ब्रँचेस यामध्ये येतात. आणि यामध्ये अजून कोणते कोणते येतात तर फिंगरप्रिंट आपल्याला माहितीच आहे, त्याचे कुठे कुठे ब्रँचेस आहेत म्हणजे वेगवेगळे ठिकाणी कुठे कुठे ते मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. त्यानंतर हँड रायटिंग फोटोग्राफी ब्युरो, त्याच 4 ठिकाणी आहे, कम्प्युटर ब्रँच आणि डॉग ट्रेनिंग सेंटर. पण हे स्पेशल ट्रेनिंग सर्व्हिसेस आहेत, टेक्निकल सर्व्हिसेस आहेत. ह्या 4 टेक्निकल सर्व्हिसेस आहेत, त्या लक्षात ठेवायच्या. आणि लॉ अँड रिसर्चमध्ये विविध सेल, नार्कोटिक्स, इंटरपोल, स्टॅटिस्टिकल एवढ्या ब्रँच यामध्ये येतात. तर ही एक ओव्हरऑल आयडिया आली, त्यामध्ये आपण याचं स्ट्रक्चर बघितलं सी-आय-डी. आता अजून आपण यामध्ये डिटेल माहिती बघूयात. आता आपण सी-आय-डीच्या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि त्यामध्ये सी-आय-डी जे प्रमुख आहेत म्हणजे ॲडिशनल डायरेक्टर जनरल DGP, तर ते आपण बघितले यापूर्वीच की श्री प्रशांत बुर्डे साहेब आहेत आणि त्यांनी महत्त्वाचा संदेश दिलेला आहे किंवा यामध्ये माहिती पण आहे. तर काय काय माहिती आहे ती थोडक्यात आपण बघूयात. महाराष्ट्राचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे ज्याला आपण सी-आय-डी म्हणतो, हे याबद्दल माहिती दिलेली आहे. यामध्ये काय काय झालंय तर 1905 मध्ये स्थापन झाली सी-आय-डी ही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख तपास संस्था आहे. हे लक्षात ठेवायचं. काय तरी तपास संस्था आणि आर्थिक फसवणुकीसह
गंभीर, खळबळजनक, गुंतागुंतीचे तपास यामध्ये करतात. आपण बघितलं इकॉनॉमिक ऑफेन्स विंग होती. ओके, तर अशा प्रकारचे जे तपास वगैरे आहेत तर ते आपलं CID करत असते. आणि स्थापना कधी झाली? 1905 मध्ये. हे लक्ष ठेवायचं आहे फ्रेजर आयोगानुसार. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट, हायकोर्ट, महाराष्ट्र पोलीस संचालक, ओके, आपले DGP, तर वेळोवेळी CID कडे कामे सोपवत असतात. त्याचबरोबर राज्य गुन्हे रेकॉर्ड ब्युरो, लक्षात ठेवायचं, लॉंग फॉर्मसाठी विचारलं जाऊ शकेल. स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरो हा CIDचा एक महत्त्वाचा विभाग आहे. हे एक लक्षात, आपण यापूर्वीच बघितलं ना, त्यामध्ये महत्त्वाचा हा विभाग होता. आणि जो संपूर्ण राज्यासाठी गुन्हेगारी आणि गुन्हेगारीशी संबंधित महत्त्वाचा जो डेटा असतो त्याची आकडेवारी हा ठेवत असतो. याच विभागामध्ये आपण बघितलं होतं, या विभागामध्ये टेक्निकल विंगमध्ये फिंगरप्रिंट ब्युरो आणि द डॉक्युमेंट एक्झामिनेशन ब्युरो देखील आहेत, जे तपासायला मदत करतात. याबद्दल आपण बघितलंय. अजून यामध्ये महत्त्वाचं काय आहे? CCTN म्हणजे काय? गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, CCTNचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. हा भारत सरकारचा लक्षाचा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे महाराष्ट्राचा नाही, हा सेंट्रलचा आहे, परंतु महाराष्ट्र त्यामध्ये मदत करते. आणि CID ही महाराष्ट्रात त्याच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये CCTN याची अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी कोणती आहे? मग त्यामध्ये ATS असेल, SIT असेल, CID असेल. ओके, तर त्याचं उत्तर CID असेल. CCTN मध्ये काय काय येतं? यामध्ये हे पोर्टल नागरिकांना 9 सेवा देतं. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला क्वेश्चन विचारतील की CCTN नेटवर्क नागरिकांना किती सेवा देते? तर एकूण 9 सेवा देतं. मग यामध्ये महत्त्वाच्या सेवा ॲटलिस्ट आपल्याला माहीत असायला हव्यात. मग कोणत्या कोणत्या? जसं की बेपत्ता व्यक्ती हरवल्या असतील काही, अज्ञात मृतदेह, महाराष्ट्रातील गुन्हे, प्रकाशित FIR, महाराष्ट्र पोलीस युनिटच्या वेबसाईट्स, फरार व्यक्ती, अटक केलेल्या व्यक्ती, आपले मोबाईल हरवलेले असतील. त्याचबरोबर फॉर्म्स, म्हणजे ते फॉर्म्स होते वॅटमध्ये, टॅक्स रिलेटेड नोंदणीशिवाय डाउनलोड उपलब्ध आहेत. आणि 12 सेवा, ओके, इतर. तर म्हणजे अशा प्रकारचे ह्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे, रजिस्ट्रेशन रिलेटेड आहे. तर ह्या एकूण 9 सेवा ॲटलिस्ट बेसिक आहेत, आपल्याला त्या माहीत असायला पाहिजे. 9 सेवा देतं. CCTN म्हणजे काय? त्याची अंमलबजावणी नोडल एजन्सी कोणती? तर CID आहे. कधी स्थापना झाली होती? ओके, यामध्ये कोणकोणते विभाग येतात? या सर्वांची माहिती आपण यामधून बघितलेली आहे. त्याचबरोबर अजून यात महत्त्वाचं काय आहे? आपण बघितलं ना, तर त्या सेवा कोणत्या कोणत्या आहे महत्त्वाच्या? तर यामध्ये दिलेल्या 12 सेवा, जसं तक्रार, कंप्लेंट असेल, तक्रारीची स्थिती, म्हणजे आपण त्यामध्ये पुढे काही पोलीस डिपार्टमेंटने पुढे काही कारवाई केली का, त्याबद्दल आपण त्याचं स्टेटस चेक करू शकतो. नागरिकांची माहिती, नागरिकांचा अभिप्राय, भाडेकरू PG हाताळणी, ओके. त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र, आपल्याला माहीतच असेल की आपल्याला जेव्हा जॉब लागतो त्यावेळेस आपल्या कॅरेक्टर सर्टिफिकेटची छाननी पोलीस डिपार्टमेंट करत असतं. कार्यक्रम परवानगी, तुम्हाला एखादा प्रोग्राम करायचा आहे त्यासाठी सुद्धा पोलिसांची परमिशन लागते. निषेध, संप विनंती, म्हणजे तुम्हाला संप करायचा असेल, निषेध नोंदवायचा असेल, त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट परवानगी घ्यावी लागते. मिरवणुकीची विनंती, कर्मचारी पडताळणी, मूलकरण पडताळणी, फॉर्म, यापूर्वीच बोललो मी. वाहन माहिती, म्हणजे आपले जे व्हेकल्स असतात त्याबद्दल इन्फॉर्मेशन, गणेश उत्सव परवानगी, नवरात्र परवानगी, या अशा प्रकारच्या या सेवा या आपल्या वेबसाईटवर मिळतात. किंवा हे जे डिपार्टमेंट आहे आपलं CID, तर त्यांच्या अंडर ह्या गोष्टी असतात. ह्या प्रकारची माहिती आपल्याला ही लक्षात ठेवायची. आणि महत्त्वाचं काय तर यामध्ये की अतिरिक्त पोलीस महासंचालक CID डिपार्टमेंट जे कोण आहेत, तर ते श्री प्रशांत बर्डे साहेब आहेत. हे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची, इम्पॉर्टंट आहे. आणि यापूर्वीच आता आपण बघितलं ना, आपल्या सर्व्हिसेस महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस होत्या यापूर्वीच बघितलं की कम्प्युटर सेक्शन, लॉ अँड रिसर्च, फिंगरप्रिंट ब्युरो, हँड रायटिंग सेक्शन, डॉग ट्रेनिंग सेंटर आणि फोटोग्राफी सेक्शन, हे महत्त्वाचे सेक्शन होते. याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. आता आपण यांच्याबद्दल थोडी माहिती बघितली. तर संगणक विभागाबाबत यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे, ते बघून घ्या. कायदा व संशोधन, लॉ अँड रिसर्चमध्ये तर कुठे आहे, तर त्याचं यामध्ये काय काय बघितलं जातं, तर दरोडा किंवा दरोडा विरोधी सेल, स्टॅटिस्टिकल ब्रँच, आपण बनावट चलनी नोट्स, म्हणजे आपण बघितलं ना, फेक करन्सी असेल त्या रिलेटेड यामध्ये विचार केला जातो. किंवा नार्कोटिक्स सेल, या पद्धतीच्या ज्या सेवा आहेत त्या कायदा आणि संशोधन रिसर्च या सेल विभागामार्फत दिल्या जातात CIDच्या. फिंगरप्रिंट ब्युरो, यामध्ये महत्त्वाचं काय, तर महाराष्ट्रामध्ये फिंगरप्रिंट ब्युरोची स्थापना 1899 मध्ये मुंबई येथे झाली. हे लक्षात ठेवायचं. कधी झाली, तर 1899 मध्ये. परंतु सध्या याचे जे हेडक्वार्टर ते पुण्यामध्ये आहे. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. अजून काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे यामध्ये, तर आपलं हँड रायटिंग सेक्शन आहे. ते आपल्याला खोट्या सह्या वगैरे केल्या असतील किंवा काही महत्त्वाचे कागदपत्र याबाबतची माहिती आपल्याला
CIDला देत असते. आपलं डॉग ट्रेनिंग सेंटर आहे, कुठे आहे ते सरळ सरळ क्वेश्चन विचारला जाईल. तर ते शिवाजीनगर पोलीस मुख्यालय पुणे येथे आहे आणि 1965 पासून हे आपला डिपार्टमेंटचा पार्ट आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कुठे डॉग ट्रेनिंग सेंटर हे शिवाजीनगर येथे आहे. ओके. आणि आपलं फिंगरप्रिंटचं लक्ष ठेवायचं आहे. ते आता पुण्याला आहे, पूर्वी मुंबईला होतं. 1899ला स्थापना झालेली. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या CIDच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर डेफिनेटली तुम्ही बघून घ्या आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. आपण टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. निश्चित जॉईन करा. त्यावरती आपण MCQs अपलोड करत असतो. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि आता आपण यामध्ये एक्झामला येणारी MCQs वगैरे सुद्धा लवकरच आपण अपलोड करणार आहोत. थँक्यू.